कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. माझी भूमिका काय असण्यापेक्षा तिथल्या पोलिसांची भूमिका काय, सरकारची भूमिका काय. बीडचं उदाहरण इतकं भयानक आहे. आता ते व्हायरल होतंय म्हणून लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि ज्या पद्धतीने संतोषचा सुद्धा हे केला गेला, खून केला गेला. आणि बीडच्या त्या प्रकरणामध्ये 36 मर्डर झाले, 1-2 नव्हे. आता ते त्या संतोष देशमुखच्या माध्यमातून ते थोडं उघडकीस आलं. थोडं काय, त्या पद्धतीने त्याला अमानुष मारहाण केली, अक्षरशः जंगली पद्धतीने त्याला मारण्यात आलं. त्यामुळे आता ते लोकांपर्यंत आलं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी जो काय पुढाकार घेतला. दुर्दैव असं आहे की वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडे असेल किंवा आणखीन, वाल्मिक कराड हा मोठा गँगस्टर आहे आणि इतका मोठा गँगस्टर आहे की तो आता हजर जो झाला, पकडला नाही पोलिसांनी त्याला, तो पोलिसांच्या संरक्षणातच हजर झाला. कसा काय तो वॉन्टेड होता? त्यामुळे दुर्दैवाने बीडचं राजकारण इतकं खालच्या दर्जाचं, इतकं भयानक झालेलं आहे. कधीही आम्ही इतकी वर्ष राजकारणात आहोत, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, एखाद्या ठिकाणी धर्मामध्ये तेढ झाली, जातीमध्ये तेढ झाली, तर पोलीस पुढाकार घेऊन एकत्रितरित्या त्याच्यावर सगळीकडे मार्ग काढतात. आतापर्यंतची हीच प्रथा आहे, आपल्या महाराष्ट्राची तरी अशी आहे. दुर्दैव असं आहे की ज्यांच्याकडे गृह खातं आहे आणि जे मुख्यमंत्री आहेत, स्वतः देवेंद्र फडणवीस, त्यांना तरी वाटतं का हे सगळं शांत व्हावं? जर वाटत असेल तर मग आतापर्यंत पोलिसांची भूमिका काय, असा प्रश्न मी सभागृहामध्ये अनेक वेळा उचलला. आणि कुठल्याही क्रौर्याचं समर्थन होत नाही. मग ते अमरावतीचं असू द्या, मग ते याचं असू द्या, बीडचं असू द्या, ह्या सगळ्या घटना ह्या इतक्या क्रूर पद्धतीने हे केलेल्या आहेत. त्याच्यावर सरकारने आणि पोलिसांनी खऱ्या अर्थाने हे करायला पाहिजे, जे होत नाहीये. आम्ही दररोज हाऊसमध्ये हे प्रश्न उचलतो, उत्तर येतात थातूर मातूर, पण एखादी घटना अधिवेशना काळामध्ये घडल्याच्या नंतर त्याचं फार गंभीर असतं. पोलीस इतके तत्पर असतात आणि पटकन त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतात, पण तसं दिसत नाही. दुर्दैव आहे.